तर जसं की तुम्ही शॉर्टमध्ये बघितलंयच माझ्या नागपंचमीचं सेलिब्रेशन, म्हटलं थोडा लॉंग क्लिप काढल्या आहेत तर त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये. आता शक्यतो आमची नागपंचमी ही कोल्हापूरलाच सेलिब्रेट व्हायची, पण आता यावर्षी इकडं आमचं घर सेपरेट झालंय, त्याच्यामुळे गणपती बसवायला लागणार आणि गणपती बसवायचा असेल तर नागपंचमी करावीच लागते असा काहीतरी गावी रूल होता. त्यामुळे मम्मी पप्पा गावी आलेले. आता ही आमच्या इथल्या घरातली पहिली नागपंचमी म्हणली तरी चालेल. आणि आमच्या इकडे नागपंचमीला सगळ्यात जास्त मान हा घरच्या मुलगीला दिला जातो. म्हणजेच नागोबाला पहिल्यांदा दूध जे वाढतात किंवा दूध घालतात ते सगळ्यात आधी घरच्या मुलीनं वाढावा असं म्हणतात. त्यामुळे मम्मी पप्पांचा हट्ट होता की तू यावेळीच तरी ये, आपली पहिली नागपंचमी आहे. आणि सॅटर्डे संडे आल्यामुळे मला सुट्टी पण होती, त्याच्यामुळे मी इकडे आलेले आणि असं काही छोटूसं छान असं आम्ही पूजा केली होती. आणि खरंच हे करताना थोडं छान वाटलं, कारण खरंच या सणाला आमच्या इकडे मुलींची खूप हौस. आता काही ठिकाणी वारुळाला वगैरे जातात पूजायला, पण आमच्या इकडे वारुळाला न जाता घरी नागोबा घेतात आणि घरीच झोकाळा बांधला जातो. मुलींना नवीन कपडे घेतले जातात, बांगड्या घेतल्या जातात आणि काही ठिकाणी उपवासाच्या दिवशी धपाटे केले जातात. पण आमच्या इकडे नाही, लाह्या आणि लाडू याच्यावरच उपवास केला जातो आणि त्यावरच उपवासही सोडला जातो. आता तुम्ही बघू शकताय कोरडा नैवेद्य पण इथंच दाखवला जातो. आता लाडू हे वेगवेगळ्या प्रकारचे केलेले असतात घरी, शेंगदाण्याचे असो, शेवचे असो, रव्याचे असो, आता काही असो, खाणार आपणच असतो, पण काय तो देवाला मान असतो तो करावाच लागतो. तर इकडं आम्ही पूजा वगैरे करून बसलेलो आणि पप्पा इकडं फोनवर बिझी होते आणि त्याचसोबत मामाच्या मुली पण होत्या, पण त्यांच्या घरी त्यांना दूध वाढायला बोलवल्यामुळे त्या दोघी तिकडे गेलेल्या, नाहीतर त्या पण इथंच होत्या मी आल्यापासून. आणि इकडं आमच्या काहीतरी गप्पा टप्पा चालू होत्या. आता हा झाला पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी आमच्या इकडं शिबोळी म्हणतात ह्याला, म्हणजे उकडलेली भाकरी असो किंवा या गोड ज्या असतात ना करंजा तांदळाच्या पिठाचे, जसं आपण मोदक बनवतो सेम प्रोसेस, फक्त त्याला शेप करंजाचा द्यायचा असतो. आता याला कोकणामध्ये पातोळे म्हणतात. तुम्ही जर कोकणातून हा व्लॉग बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे तुमच्याकडे करतात का हो? हे जे आहे ना, एक छोटा पिठाचा गोळा घेतात, त्याला शक्यतो दिवशी म्हणतात. आता बेळगाव, गडिंग्लज किंवा इकडच्या सगळ्यांना माहित असेल. त्याच्यानंतर परत आम्ही गेलोय आमच्या दुसऱ्या आजोबांच्या घरी, कारण त्यांचा पण सणासाठी फोन आला होता, त्याच्यामुळे आम्ही सगळेच तिकडे गेलो. आता गेलो तर आम्ही सगळेच जातोय, नाहीतर कोणी जात नाही एकमेकांना सोडून. त्याच्यामुळे इकडे छान असा एन्जॉय केला. इकडे पण चालू होतं की हा लाडू खा आणि तो लाडू खा. त्यानंतर मात्र मामा वगैरे सगळे त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होते की त्यांची कशी असते नागपंचमी वगैरे. आणि इकडे छान असं सगळ्यांचं जेवण चालू होतं. आणि ही बघा माझ्या मामाची मुलगी, जिला व्लॉग मध्ये यायला जास्त उत्सुकता असते. आता रव्याचा लाडू, शेवचा लाडू बघितलाय, पण जो आपण चिवडा बनवतो त्या पोह्यांचा हा लाडू होता आणि हा खरंच टेस्टी होता बाई. मी म्हणजे फर्स्ट टाइम खाल्लेला. आता आजीनं बनवलेला होता त्याच्यामुळे, पण मी कधी खाल्ला नव्हता आणि टेस्टला खरंच हा अप्रतिम लागतोय. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करू शकता. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनल आपल्याला भरपूर ग्रो करायचं आहे आणि मॉनिटाईज पण करायचं आहे. त्यासाठी तुम्ही सगळे मला सपोर्ट करा. भेटूया उद्या. बाय.